तब्बल 49 धावा त्यानं वैयक्तिक बनवल्यात नॉट आउट आणि त्याला पण देतोय मॅन ऑफ द मॅच. चला या तर या ठिकाणी मात्र कासगाव संघाला शुभेच्छा आल्यात. मिथुनजी बांगारा साहेब यांच्याकडनं कासगाववाडी संघासाठी शुभेच्छा आहेत. तसेच मधुकर शीद यांच्याकडनं सुद्धा कासगाववाडी टीमसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच संशोधक रुपेश शीद यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. चला मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल इथून डॉट आलाय. गोलंदाज अक्षय आहेत बॉलिंग मार्क वरती. अक्षय बांगारे यांना पण पाहतोय. खरं तर एक आयकॉन खेळाडू आहे जो नेहमीच नक्कीच वाघ सरांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा प्रेक्षणीय मॅच जेव्हा जेव्हा शो मॅच असते तेव्हा तेव्हा नेहमीच आदिवासी ठाणे संघामध्ये या खेळाडूला नक्कीच समाविष्ट केलं जातं. वेगवान चेंडू परंतु वेगवान चेंडूला दिलं जातं वेगवान प्रति उत्तर आणि आता चेंडू चालला सरळ फायनल क्षेत्रात 4 धाबांसाठी. धावफलकावरती आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट दुधारी तलवार चालवली जाते आणि पांड्याच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक व सीमा पार आणि एक दमदार चौकार. लगातार 3 बॉल 3 चौकार आले तर भरत पिरगड नक्की ज्यांच्या माध्यमातून त्यांना 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. परंतु या चेंडूवरती चौकार येणं फार महत्वाचं राहील. यास इथे फटका फसलाय. अगदी इथून हॅट्रिक करण्याच्या नादामध्ये आपला विकेट आता समोरच्या टीमला दिला जातोय. लालच बुरी बला आहे आणि इथून विकेटचा पतन. पांड्या बॅक टू दी पवेलियन. विकेटचा पतन 8 या धावफलकावरती. हा पहिला धक्का टीम कासगाव संघाला. नका आज उशीर होतोय त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतोय. चला अधिकचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये. चला यायचं आहे बुऱ्या. आपल्याला मॅन ऑफ द मॅचनं सन्मानित केलं जाईल. अफलातून फलंदाजी राहिली होती. 49 धावा नॉट आउट. अतिशय चांगली खेळी राहिली. तोच ठरला या त्या मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला आम्ही वाघ सरांना विनंती करू आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. खरं तर आपल्या या स्पर्धेचे दमदार आयोजक नेहमीच त्यांची अफाट मेहनत असते स्टार्ट टू एंड नेहमीच जे व्यासपीठावरती असतात आणि आमचे वाघ सर त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न रोहन होते. बॅटची एज आणि त्यातनंतर इथे त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. इथे फलंदाज बाद. प्लेट ऑन. लगातारचा दुसरा धक्का टीम कासगाव संघाला.
मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मात्र अक्षयने पलटवार केलाय. स्टार्टिंगला आपण पाहिलेत लगातार 2 बॉलमध्ये 2 चौकार आले होते, परंतु त्या 2 चौकारांचा प्रत्युत्तर मात्र 2 विकेटनं दिलं जातं कासगाव संघाला. स्ट्राईक वरती नवीन बॅट्समन चिंतामण शेंडे, हार्ड हिटर बॅट्समन आहेत. मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या अगदी कलात्मक स्ट्रोक, अगदी फक्त दिशा दिली आहे. अगदी इथून पाहिलं फक्त गोलंदाजाच्या गतीचा वापर केलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चिंतामण शेंडेच्या बॅटमधून 4 धाबा. ओव्हर कंप्लीट झालाय. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या जवळ 12 धाबा इथून बनल्यात. सध्या तरी सुरुवात दोनही संघांकडून चांगली राहिली, कारण की 3 चेंडू गोलंदाजाचे तर 3 चेंडू फलंदाजांचे राहिलेत. म्हणजेच 3 बॉलवरती 3 चौकार देखील आले, 2 विकेट 1 डॉट आलाय. अशा रीतीचा पहिला षटक राहिलाय. समोर चेंडू होता, परंतु इथून दिशा पाहिली जाते. अगदी पंच सांगतात अगदी इथून योग्य टप्प्यावरती हा चेंडू आहे, त्यामुळे पहिलाच बॉल डॉट. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया स्क्रीनवरती. अगदी ओव्हर द विकेटने आले. अगदी बॅट्समन ऋतिक पासून हा दूर चेंडू होता. वन्स अगेन समोर चेंडू होता, पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक डॉट बॉल. सध्या तरी दर्शनकडे वेग भरपूर चांगला आहे आणि त्यानंतर अगदी इथून फलंदाजाला सरप्राईज केलं. टप्पा पडल्यानंतर अगदी धप्पा दिलाय, अर्थातच वेगाला चेंडू निघून गेलाय. आणखीन एक डॉट बॉल. दर्शन सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला दर्शन देत आहेत. मागील चेंडूवरती वेग, परंतु आता वेग कमी करण्यात आलाय. अगदी व्हेरिएशन सध्या दाखवले जात आहेत. अगदी क्रिकेटच्या खेळात तुमच्याकडे किती वेग आहे याला महत्व दिलं जात नाही, परंतु तुमच्याकडे किती व्हेरिएशन आहेत याला फार महत्व दिलं जातं. आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी व्हेरिएशनचा मिश्रण करत असताना दर्शन सध्या चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॉल फेकलेत आतापर्यंत. नक्कीच लेग बायच्या माध्यमातून 1 धाव खर्च केली, चांगली गोलंदाजी करतोय. 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळे कासगाव संघाला सातत्याने धावा देखील बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा इथे वेगानं बीट केलं जातं. स्लोवर 1 चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर कमी गतीनं आणि त्यानंतर इथे वळण देखील मिळालंय. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. सध्या तरी दर्शन फलंदाजांना नाचवतोय मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट प्लेन बॉल, पुन्हा एकदा इथून अगदी टप्पा पडल्यानंतर मात्र वळण घेणारा हा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी दर्शनांच्या माध्यमातून. अगदी दर्शनचा विचार केला तर अगदी डावकुऱ्या हाताचा हा गोलंदाज आहे आणि चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी करतोय. फुल लेंथ बॉल, ऑन साइडला बॉलला ढकलला, डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट. दुसराचा प्रयत्न आणि इथून दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. षटक कंप्लीट. 2 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झालाय. दर्शनचं कौतुक करायला पाहिजे. अवघ्या त्यानं नक्कीच 2च धावा खर्च केल्यात, 1 लेग बाईस देखील आहे, म्हणजेच तब्बल 3 धावा या षटकात खर्च केल्यात. 2 षटकांचा समाप्तीनंतर कासगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15. या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. चला स्पीडअप करायचा आहे टीम सरमाल. अगदी सरमाल संघाचा विचार केला तर अगदी गोटेगरचे विद्यमान सरपंच श्री गणेश कांबळे यांनी खरं तर हा संघ पुरस्कृत केलाय. प्रणव स्पोर्ट्स सरमाल संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सध्या चांगला क्रिकेट खेळतोय. आतापर्यंत पाहिलं अगदी 2 षटकांमध्ये त्यांचा माध्यमाचा चांगला खेळ राहिलाय, परंतु शेवटच्या षटकात कासगाव संघाला हे षटक आपल्या नावावरती करावं लागेल, परंतु त्यासाठी काय करावं लागेल? सातत्याने अटॅकिंग क्रिकेट. समोर चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, फटका चांगला डीप मध्ये खेळाडू आहेत. 1 धाव तर कंप्लीट, परंतु एकाच धावा संख्येवरती समाधान मानावं लागेल. 16 धावा सिंगलच्या मदतीने अंतिम षटक आहे. सध्या तरी अगदी 7.40चा सरासरीने धावा बनल्या जातात. जर का अशाच प्रकारे धावा आल्या तर नक्कीच 24 ते 25 धावा बनतील, परंतु
प्रयत्न असेल चिंतामण आणि ऋतिकचा की 30+ धाबा इथून कशा बनतील याच्यावरती कंट्रोल करावा लागेल. फटका फसलाय, शॉट कव्हरला तिथे अक्षय आहे, नो मिस्टेक. सोप्या रीतीने मात्र कॅच कॅरी केली जातीये. इथे विकेटचा पतन, फलंदाज बाद, चिंतामण चेंडे बॅक टू दी पवेलियन. आणि पहिला चेंडू अगदी समोर होता, ऑनसेटला खेचून मारण्याचा प्रयत्न करायचा होता अक्षयला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी पांड्याचा विकेट आला आणि विकेट नंतर अगदी इथून सध्या तरी कासगाव संघ डगमगतोय, कारण की धाबा बनवायच्या आहेत आणि एका एका धाब्यासाठी संघर्ष करावा लागतोय. इथे देखील फटका फसला, डीप मध्ये खेळाडू आहेत, कदाचित इथे जजमेंट करता आलं नाहीये. अगदी दिलीप होते खरं तर ऑन साईडला आपण पाहिलं तर कॅच जज करायचे होते, परंतु इथून जजमेंट थोडस चुकीचं राहिलंय. कॅच ड्रॉप, परंतु 3 धावा कंप्लीट केल्यात आणि या 3 धाबा संख्येच्या मदतीनं 19 धावा, 19 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 2.4चा खेळ कंप्लीट झालाय. उर्वरित अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, त्यामुळे याही षटकात धनेश चांगली कामगिरी करतोय. 4 चेंडू फेकले धनेशनं देखील आणि 4च धावा खर्च केल्यात. उर्वरित 2 चेंडू आहेत. इथून ऋतिक जो ओपनिंग प्लेयर आहे फिनिशिंग टच देईल का हे देखील पाहूयात. फटका फसलाय, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू, इथे कॅच ड्रॉप आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न आणि इथे तिसरी धाव कंप्लीट केली जातीये. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. मागील 2 चेंडूवरती 6 धावा जमा केल्यात आणि या धावा फार महत्वाच्या राहतील. नक्कीच कासगाव संघाचा विचार केला तर या टीम मध्ये देखील एक बायकर मॅन अर्थातच रोहन नक्कीच त्याला देखील या सीझन मध्ये अगदी जय महाराष्ट्र धामणी या स्पर्धेत त्याला देखील एक मॅन ऑफ द सिरीज म्हणून 2 व्हीलर बाईक मिळाली आहे. शेवटचा चेंडू ऑन साइडला बॉलला ढकललाय, परंतु इथे देखील कॅच ड्रॉप. जवळपास मागील 3 चेंडूवरती 3 कॅच मात्र ड्रॉप केलेत आणि इथे आता या चेंडूवरती 2 धावा मिळतील. निकीच इथून 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्यासाठी फलंदाज बाद असतील, त्यामुळे टीमची टोटल जाऊन पोहोचले ते 24 धावा आणि 25 धाबा संख्येचा टार्गेट असेल ते म्हणजेच प्रणव स्पोर्ट्स सारमा संघाला येणारे 18 चेंडू आणि 25 धावा संख्येची गरज. बिल्डअप करायचा आहे टीम कासगाव आणि लगेच सारमाल संघ तुम्ही देखील आपली जे ओपनिंग प्लेयर आहेत त्यांना लगेच मैदानाच्या आत पाठवायचं आहे. जाऊयात पुन्हा एकदा संगीत कक्षात, ऐकूयात एक सुमधुर संगीत.
टीम सारमाल लगेच आपण आपले ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचे आहेत. 18 चेंडू आणि 25 धावा आता बनवायच्या आहेत. अगदी मॅच बॅलन्स आहे, परंतु इथून आता दोन्ही संघ कशा प्रकारे सुरुवात करतील हे देखील पाहूयात. देऊया दोन्ही संघांना पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. स्पर्धा दमदार पाहायला मिळेल. खरं तर जय भोले क्रिकेट संघ कुशिवली आयोजित दमदार आमदार चषक अगदी खरं तर कल्याण पूर्वचे आमदार अगदी आपण पाहिलं तर सुलभताई गायकवाड नक्कीच जे आमदार आहेत आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा. आणि नक्कीच वाघ सरांनी सांगितलं की नक्कीच त्यांचं देखील आगमन होणार आहे. खरं तर अंतिम नाईट आणि नक्कीच अंतिम रात्री नक्कीच त्यांचं देखील इथे आगमन होणार आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत खरं तर त्यांच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केली जाते. आणि संपूर्ण जय भोले क्रिकेट संघ खुशिवली संघाचं कौतुक करायला पाहिजे, कारण की नाईटचं आयोजन करणं फार कठीण काम असतं. मॅच ऑन, गेम ऑन. पहिलाच बॉल फुल लेंथ, परंतु सरळ अगदी पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या हातामध्ये अगदी तिथे दिलीप होते आणि अगदी दिलीपच्या हातामध्ये हा चेंडू. नक्कीच धनचंद्र होते, चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल डॉट आलाय. सेकंड बॉल पुन्हा एकदा त्यांच्या दिशेने, परंतु इथे नक्कीच व्हेरी गुड स्टॉप. चांगल्या रीतीने बॉलला अडवलाय. वेगवान फटका होता. नक्कीच धनचंद्रच्या दिशेने चेंडू आला होता. नक्कीच ऍक्शन रिप्ले पाहूया स्क्रीनवरती. राऊंड द विकेट, अगदी ओव्हर द विकेटने आले. फुलटा चेंडू ऑन साइडला अगदी ढकलला. अगदी एका टप्प्यावरती बॉलला अडवलंय. जर का कदाचित बॉलला सोडला असतं तर या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या असत्या आपल्या टीमसाठी. जवळजवळ मी तर म्हणेन मागील चेंडूवरती देखील धावा वाचवल्यात, याही बॉलवरती धावा वाचवल्यात. म्हणजे जवळ अगदी धनचंद्रनं आपल्या टीमसाठी 7 धावा वाचवल्या. आणि असं म्हणतात ना की मारने वाले से बेहतर बचाने वाला होता है. आणि चांगल्या धावा वाचवल्यात. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथून हा निर्धाव चेंडू होतोय. डॉट बॉल, प्रत्येकी डॉट बॉल इथून अगदी प्रणव स्पोर्ट्स सारमा संघावरती दबावाचं कारण बनू शकतोय. फटका चांगला आहे, परंतु फिल्डिंग देखील तेवढी दमदार पाहायला मिळते. आज कासगाव संघाची फिल्डिंग भरपूर दमदार पाहायला मिळाली, कारण की पहिल्याही मॅच मध्ये काय या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि याही मॅच मध्ये सध्या तरी सर्वच खेळाडू एफर्ट लावतायत, सर्वच खेळाडू मेहनत करतायत. जिद्द चिकाटी मेहनत आणि सातत्याने चिकाटी, सातत्याने जिद्द, सातत्याने मेहनत पाहायला मिळते. जे प्रेक्षक अजूनही या मैदानाच्या आतमध्ये आहेत, मैदानाच्या बाहेर या सामन्यांचा आनंद घेतात, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शॉट ऑफ प्लेन बॉल ऑन साइडला पूल केलाय. पूल अँड गोल, चेंडू सीमा पार, षटकार. अगदी स्टार्टिंग मात्र पांढऱ्याने चांगली केली, परंतु एंड भयानक होतं. रणजित यांचं फटका हा देखील दमदार आहे. व्हाट अ शॉट, अगदी सुईमधून धागा काढावा त्या प्रकारे गॅप मधून बॉलला पाठवले सरळ डीप कव्हर मध्ये, सीमा पार. धावा मिळतील 4. पहिल्याच ओव्हर मध्ये दमदार सुरुवात. पहिल्याच ओव्हर मध्ये सारमा संघाने तब्बल 12 धावा बनवल्यात. म्हणजे जेव्हा कासगाव संघ बॅटिंग करत होता तेव्हा देखील 12 बनल्या होत्या. आणि टीट फॉर टॅग जसाच तसं उत्तर इथे दिलं जात आहे सारमाल संघाच्या माध्यमातून. पहिल्याच ओव्हर मध्ये 12 धावा बनल्यात. आता या मॅचचं उर्वरित समीकरण 12 चेंडू 13 धावा संख्येची गरज. डीजे जरी आपण पाहिलेत रन बॉल इक्वेशन आहे, परंतु इथून कासगाव टीम देखील समोर आहे. हे देखील सारमा संघाला विसरून चालणार नाही, कारण की या टीमने मागील मॅच धाबा डिफेंड केल्या होत्या. डिफेंडिंग चॅम्पियन आहे, परंतु या मॅच मध्ये 12 चेंडूमध्ये 13 बनवायच्या आहेत. सारमा संघ शहापूर, खरं तर शहापूर तालुक्यातून हा संघ बिलॉंग करतो आणि अगदी भरपूर लांबवरचा प्रवास गाठलाय. या स्पर्धेत आलेत
आतापर्यंत चांगला क्रिकेट राहिलाय आणि अजूनही चांगला क्रिकेट खेळायचा आहे, सामना जिंकायचा आहे, मैदानाच्या आतमध्ये आपल्या तालुक्याचं नाव उंचावायचं आहे, आपल्या गावाचं नाव इथे खरं तर उमटावायचं आहे. दोन्ही संघाने देऊयात पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. अगदी दोन्ही खेळाडू एकमेकांसोबत थोडी चर्चा करतात, चर्चा करणं देखील महत्वाचं आहे कारण की मॅच सोपी दिसते. जर का इथे सुरुवातीला डॉट बॉल आले तर मॅच पुन्हा एकदा बनवू शकते टीम कासगावसाठी. 12 मध्ये 13 बनवायचे आहेत. नसीबही आपल्या समोर हारायला तयार आहे, फक्त आपली मानसिकता ही जिंकण्याची पाहिजे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये केलं काय जातंय, गरज होती का धाव घेण्याची, दोन्ही फलंदाज सेटल होते, परंतु इथे एक चूक महाग ठरू शकते. मैदानाच्या आतमध्ये अगदी इथून पाहू शकाल दर्शन खरं तर त्याच्या बॅटमधून धावा येत होत्या. नक्कीच इथून रणजित त्याच्या बॅटमधून धावा येतात, परंतु इथून दर्शन नक्कीच रनआउटच्या माध्यमातून बाद झालेत, विकेटचं पतन. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल डॉट आलाय, प्लस विकेट देखील आलाय. येस मॅच इज ऑन. स्ट्राईक वरती रणजित आहेत. खरं तर ज्या कामासाठी स्ट्राईक घेतली आहे ते काम पार पाडावं लागेल. इथे आणखीन एक वेगवान चेंडू, अगदी ब्लॉक मध्ये चेंडू होता, यॉर्कर लेन अगदी बुंदा चेंडू होता आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. लगातारचा हा दुसरा डॉट बॉल. अगदी इथून पाहू शकाल सध्या तरी जसा डॉट बॉल आला तसा मात्र एक हात मात्र अगदी डोक्यावरती आलाय. थोडासा पश्चाताप. 10 चेंडू 13ची गरज. पुन्हा एकदा प्रथम गोलंदाजी. लगातारचा हा तिसरा निर्धाव चेंडू. काय सामना इथे पलटलाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये सध्या शिरकाव करत असताना टीम कासगाव संघ. लगातार 3 चेंडू डॉट आले आहेत. गोलंदाज अक्षयचं देखील कौतुक करायला पाहिजे. पहिल्या बॉलवरती रनआउट, नंतर लगातार 2 बॉल डॉट आणि इथे देखील आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. पहिल्याच बॉलवरती थोडीशी घाई केली रणजितनं, गरज होती का धाव घेण्याची, परंतु इथून आता सध्या तरी रणजितला प्रश्न विचारतायत. एक भरोसाचा बॅट्समन आहे, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार एक चौकार देखील आलाय, क्षमता आहे त्याच्यामध्ये. फटका चांगला आहे, स्क्वेअर कट केला, डीपमध्ये खेळाडू आहेत. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर गिरकी घेणारा चेंडू जाईल सरळ कव्हर्स मध्ये, सीमा पार. 4 धाबा. थँक्यू सो मच डीजे. अप्रतिम सामना रंगतोय. अगदी पप्पू दादा पाहिलं तर वातावरण थंड आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये एक गरम मॅच चालू आहे. 7 बॉल 9 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू फार महत्वाचा, परंतु या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली जाते. यस, ओव्हर कंप्लीट. षटक क्रमांक दुसराही समाप्त झालाय. 2 षटकांचा समाप्तीनंतर टीमची टोटल 17 वरती खतरा निर्माण होणार का? येणारे 6 चेंडू 8 बनवायचे आहेत. कासगाव संघाने पुन्हा एकदा फाईट बॅक दिली. कासगाव संघाने पुन्हा एकदा पुनर्गमन केलंय आणि इथून पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो का? शेवटच्या षटकात हा सामना येऊन पोहोचलाय आणि जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये, शेवटची धाव जोपर्यंत इथून चेज केली जात नाहीये, तोपर्यंत कोणता संघ सामना जिंकणार सांगणं कठीण आहे. सारमाल के कासगाव के सारमाल हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील, कारण की दोन्ही संघ सध्या चांगला क्रिकेट खेळतायत. रजनी क्रिकेट, नाईट क्रिकेट, अगदी अंडर फ्रंट लाईट मध्ये हे सामने आपण पाहतोय. आणि जेव्हा अंडर फ्रंट मॅच मध्ये आपण धाबा चेस करतो ना, तेव्हा थोडासा नक्कीच बॅट्समनला नक्कीच थोडासा जजमेंट त्यांना बसवणं कठीण असतं. परंतु इथून आता फलंदाज रणजित ज्यानं आतापर्यंत 16 धाबा बनवल्यात, टीमची टोटल 17 म्हणजे जबल 99% धाबा रणजितच्या बॅटमधून आल्यात. परंतु विजयी धाबा येतील का? या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहील का रणजित, हे देखील पाहूयात. संपूर्ण आता आशा निराशा मात्र रणजित वरती आहेत. 6 बॉल 8 धाबा बनवायच्या आहेत. गोलंदाज चिंतामण शेंडे बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचं षटक.
पहिलाच बॉल इथं फटका फसलाय. चिंतामणनं कॉल केलाय, कॅच माझा आहे, मी स्वीकारणार. पहिल्याच बॉल वरती सेट बॅट्समॅन रणजितला बाद केलाय. विकेटचा पतन काढमे ट्विस्ट अभय का माझा फलंदाज बाद. कॉलेज थँक्यू सो मच. चिंतामण शेंडे नाव लक्षात ठेवा. मात्र या खेळाडूंना मागील मॅच मध्ये 2 चेंडूमध्ये 1 धाव डिफेंड केली होती आणि तो गोलंदाज पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवतोय. 5 मध्ये 8 बनवायचे आहेत. इथे फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट, कंट्रोल फटका मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. अगदी मध्यरात्री जवळपास आता 3:07 झालेत आणि मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या पहिल्याच बॉल वरती विशाल कंट्रोल शॉट खेळतोय. 4 धाबा. नक्कीच जबल 3:07 झालेत आणि पूर्णपणे आता शरीर देखील थंड झालं. परंतु मैदानाच्या आतमध्ये विशाल आलाय. पहिल्याच बॉलवरती विशालनं दमदार सुरुवात केली डाबाची. धाबा येत आहेत, 4 धाबा येत आहेत. आता मागचं समीकरण रनअप बॉल इक्वेशन 4 चेंडू 4 धाबा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजाचं आता काम इथून वाढवलं गेलंय. विशालनं 1 फटका मारलाय परंतु कडक मारलाय. एकच मारलाय पण कडक मारलाय. मॅच पुन्हा एकदा बनली आहे. टीमची टोटल 21-25 धाबा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग. सध्या तरी दोन्ही टीमचे खरं तर खेळाडूंचे हृदय आता धडधड होतंय कारण की चांगली मॅच. वेगवान चेंडू परंतु इथे यष्टीरक्षक सध्या करतोय काय जवळपास हा निर्धावत चेंडू होता परंतु एक चूक आणि तिथे एक धाव. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि याही बॉलवरती यस 22च्या माध्यमातून ही एक धाव मिळतीये आणि या सिंगलच्या मदतीने 22 रन्स. इथून पाहिलं तर 3 मध्ये 3 बनवायचे आहेत. 3 बॉल 3 धावा बनवायच्या आहेत. स्ट्राईक वरती नवीन बॅट्समन गणेश आहेत. फुल टॉस बॉल फटका फसलाय डीप मध्ये खेळाडू आणि इथे यस सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी केली. विकेटचा पतन डीप मध्ये ऋतिक आले आणि दमदार कॅच. फलंदाज बाद. गणेश बॅक टू दी पवेलियन. अच्छा 2 चेंडू आणि 3 धावा संख्येची गरज. चला नवीन बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये या. आपण मॅच मात्र पुन्हा एकदा कलाटी घेते. पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगतदार स्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. दोनही संघ इथे हार मानायला तयार नाहीये. संघ 2 आहे, जिंकणार एकच संघ पुढे जाणार. परंतु कोणता संघ पुढे जाणार जो जास्त मेहनत घेणार तो नक्की तिथे विजय होऊ शकतोय. स्वप्न दोन्ही संघांचे आहेत. प्रत्येक मॅच जिंकायचे आहे परंतु दोन्ही संघांना मेहनत करावी लागेल. येणारे 2 चेंडू आहेत. 3 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. अगदी गोटेकरचे सरपंच श्री गणेश कांबळे खरं तर यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. सारमा संघ प्रणव स्पोर्ट्स या नावानं आज सारमा संघ उतरलाय. चांगला क्रिकेट खेळायचा आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. चला टीम कासगाव चला लगेच मॅच आपण स्टार्ट करायचे आहे. चला मॅच आपण लगेच स्टार्ट करायचे आहे.
चला या ठिकाणी आयोजन कमिटीचा निर्णय येतोय की इथे गाठचा काही विषय नाहीये, त्यामुळे चला मॅच आपण स्टार्ट ठेवायची आहे. चला तो नियम आपण लावलेला नाहीये, त्यामुळे नक्कीच कोणते नियम आपण आणू नका. विनंती असेल चला कासगाव टीम, चला लगेच मॅच आपण स्टार्ट करायची आहे. चला आपण तो नियम इथून लावलेला नाहीये, त्यामुळे नक्कीच आपण विनंती असेल लगेच मॅच स्टार्ट करायची आहे. 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. चला मॅचचा रिदम तोडायचा नाहीये. मॅच पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक वरती पवन, पुन्हा एकदा चिंतामण शिंदे मॅजिकल गोलंदाज आहे, परंतु इथून आता प्रत्येकी चेंडू उर्वरित शेवटचे 2 चेंडू आहेत, शेवट गोड करायचा आहे, परंतु इथून कोणता खेळाडू शेवट गोड करणार. समोर चेंडू आहे, फटका फसलाय, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आणि इथे घडलंय काय कदाचित कॅच होती की ही मॅच होती. आता येणारा काळ आणि येणारा वेळ मात्र सांगून जाईल. डीप मध्ये खेळाडू पाहिलं तर इथे सतीश होते आणि सतीश कडनं ही मात्र मोठी चूक झाली आहे. ही कॅच होती काही मॅच होती. आता येणारा हा एक बॉल सांगून जाईल. एक बॉल आणि एका धावसंख्येची गरज. डीजे ठो मॅच काय सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा एक बॉल आणि शेवटचे एक धाव देखील बनवायचे आहे, परंतु इथे चेंडू डॉट येईल का की धावा बनल्या जातील हे देखील पाहूया. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना. एक बॉल आणि एका धावसंख्येची गरज. काय सामना रंगलाय. दोन्ही संघ सध्या तरी चांगला क्रिकेट खेळलात. मागील चेंडूवरती कॅच ड्रॉप झाले, परंतु ती कॅच होती की मॅच, आता त्याचा उत्तर या चेंडूवरती आहे. जर का इथे धाव बनवली तर कदाचित तिथे नक्कीच मित्र म्हणेन सतीश वरती संघ नाराज होऊ शकतो. मॅच इज ऑन, गेम ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा या मॅच साठी मनपूर्वक शुभेच्छा. मॅच आवडली असेल टाळ्या होऊन जाऊ द्या. एक बॉल एका धावसंख्येची गरज. चला इथे तिसऱ्या पंचाची मदत. चला अक्षय आपण शेक हँड करायचा आहे. नक्कीच आपण